मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे का नाही भोगी, म्हणजे आज 13 तारीख आहे आणि आज आहे का नाही मकर संक्रांतीची. आज भोगीचा पहिला दिवसाचा सण आहे आणि भोगीच्या का नाही सगळ्यांना माझ्यापासून आहे का नाही सगळ्यांना शुभेच्छा. आज आहे का नाही भोगी म्हटलं का नाही की वेगवेगळे पदार्थ मिक्स करून आपण भाजी केली जाते, त्याला म्हणतात शेंगसोला आणि तिळाची भाकरी. तर आहे का नाही शेंगसोल्यामध्ये का नाही मी असा चुलीवरती मस्त असं का नाही सगळ्या भाज्या घेऊन आहे का नाही शेंगसोला बनवणार आहे. तर त्यात का नाही काय काय सामान जे लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया. भोगीचा सण म्हणलं का नाही की आपल्याला का नाही शेंगसोला लागतो. म्हणजे आमच्या सातारा भागला का नाही शेंगसोल्यात का नाही असं बरंच पदार्थ घालून का नाही मस्त असा शेंगसोला बनवतात. तर ही का नाही बोंबली घेवड्याच्या शेंगा बघा मी का नाही स्वच्छ अशा घेतलेल्या आहेत आणि नीट करून बिडून घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी का नाही आपल्याला ही बोंबली घेवड्याच्या शेंगा आणि आपल्या साध्या घेवड्याच्या शेंगा, म्हणजे आमच्या इकडं वरून घेवडा असतो, कुठं काय म्हणजे राजमा म्हणतात, हा घेवड्याच्या शेंगा मी एवढ्या घेतलेल्या आहेत. पावटा घेतलेला आहे. आता मला वाला हरभरा भेटला नाही म्हणून मी ही रात्री का नाही माझ्या घरात होता वाळका हरभरा तो भिजवून घेतलेला आहे. 2 वांगी घेतलेली इथं हिथल्याच झाडाची तोडून घेतलेली इथं मी. आणि ही आपल्याला ही दिशी 2 गाजरे घेतलेली इथं. आणि आपल्याला का नाही अजून काय सामान लागणार आहे तर ही घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, कारळे घेतलेले इथं, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले इथं, चवीपुरतं मीठ, हळद आणि का नाही शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे. आणि आपल्याला तिळाची भाकरी करायची म्हणून हे का नाही मी तांबडं काळं तेल घेतलेले. तर आता पातेल्याला मी बुड घेतलेले. सगळ्यात अगोदर आहे का नाही थोडंसं मोठ्या घमेल्यात घेऊन आहे ना सगळ्या ह्या 4 आहे का नाही वस्तू मी मस्त अशा धुणार येतं आणि आपल्याला त्या शिजत घालायचं. चुला अगोदरच माझी पेटलेली, कारण मी अगोदर भात केलेला आहे. आमच्या इकडं का नाही मसाले भात म्हणजे तिखटाचा भात सुद्धा आज भोगीला केला जातो म्हणून अगोदर भात करून घेतलाय. आता ही आपल्याला शेंगसोला बनवायचा आहे. आता का नाही हे सगळ्या वस्तूंना मी ह्याच्यात असं ह्या घमेल्यात घेते, म्हणजे काय होतं मोकळ्या पाण्याने आपल्याला धुवायला येईल. पण त्याच्या अगोदर आता चूल पेटलेली असल्यामुळं का नाही आपल्याला शेंगसोला करायचं म्हणलं का नाही की कारळं लागतं म्हणून ही धुवत मी ना कारळं भाजून घेते. ह्या बोंबली घेवड्याच्या शेंगा मी वतून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यात टाकते ही घेवडा, ही पावटा आणि ही भिजवून घेतलेलं हरभरा. आता ह्याच्यात का नाही आपल्याला वांग घालायचं चिरून, पण आपल्याला वांग लय घालायचं नाही चिरून, कारण आहे का नाही शेंगसोला का नाही अगदी तुम्ही परतून जरी खाल्ला का नाही तरी 4 दिवस तरी तो खराब होत नाही. आणि वांग जास्त घातलं का नाही की मग तो खराब होतो, विटतो म्हणजे. म्हणून आपल्याला वांग का नाही कमीच टाकायचं. मी 2 घेतले तर पण मी ह्यातलं 1च वापरणार आहे. वांग चिरून घेतले, वांग काळं पडतं म्हणून वाईस पाण्यात ठेवले, मग परत आपण त्याच्यातच धुवून घेणार आहे. आता गाजर सुद्धा आपल्याला का नाही शेंगसोल्याला लय वापरायचं नाही, म्हणजे आपल्याला शास्त्रानुसार आहे ना तेवढं घालायचं. पण गाजराने काय होतं की हे गोड होतो जास्त शेंगसोला, म्हणून आहे का नाही गाजर सुद्धा आपल्याला घालायचंय पण कमी घालायचंय. मी त्यासाठी 2च घेतलेले आहेत. आणि अशा गाजराच्या गोल चकत्या करायच्या, जर मोठा असलं तर 2 करायचं भाग. आता ही मोठा यायला लागल्या चकल्या की इथं आपण 2 भाग करायचं, नाही तर बाकीचं असं गोल करून टाकायचं. माझं गाजर सुद्धा चिरून झालेले, 2 गाजर घेतलेली इथं, ही सुद्धा गाजर ह्याच्यात घालते आणि ही वांगी चिरलेली इथं ह्याच्यात घालायची. आता हे आपल्याला धुवून घ्यायचे. अगोदर सगळ्या शेंगा ही मी का नाही अशा धुवून घेऊनच मग निवडलेल्या होत्या, पण तरी पण मी हे का नाही ह्याच्यात आपण गाजर ही असतं का नाही त्याच्यामुळं धुवून घ्यायचं.
आता जे खराब असतं तर खराब पाणी निघालं असतं, पण मी अगोदरच धुवून घेतल्यामुळं का नाही एकदम पाणी स्वच्छ आहे. आता एका पाण्याने धुवून झालेलं आहे. आता वाईट थोडंसं दुसरं पाणी ओतते. आता ह्याच्यातने आपल्याला का नाही हे काढायचं आणि ह्या पातेल्यात आपल्याला आता घालायचं. आता आपलं कारळा बी भाजत आलेले. आता हे मी सगळं सामान ह्या पातेल्यात घातलेले. आता ह्याच्यात घालायच्यात आपल्याला शेंगदाणा. ही शेंगदाणा घरचं येतं. आता ही शेंगदाणे ह्याच्यात टाकते आणि आपल्याला पाणी ओतायचं. आता ही शेंगदाणा टाकलेलं मी मध्ये आधी घालावले. आता ही आपलं कारळा बी चांगलं भाजलेले. आता ही ताटात काढून घेते मी. ही कारळा आपल्याला गार करून घ्यायचं. तर आता ही मी शेंगसोला का नाही शिजत घालते. आता आपल्याला ह्यात पाणी घालायचं. आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं, म्हणजे काय होईल पटकन शिजेल. झाकण ठेवायचं आणि हे असंच आपल्याला चुलीवर ठेवायचं. आता ही शिजत तवर आहे. आपण आहे का नाही कारळा बारीक करून घ्यायचं, म्हणजे तवर आहे का नाही शिजल. आपल्याला कारळ्याचं कूट तयार करायचं आहे. बघा गार झालेलं आहे. ही निवडून धुवून आणि वाळवून घेतलेलं होतं मी, कारण ह्याच्यात आहे का नाही बारीक अशी खड्याची रीती असते. आणि ती कारळं सुद्धा जे आपल्याला तिळाची जी भाकरी लागणार आहे ना ती सुद्धा मी निवडून घेतलेले. आता ही याला आपल्याला बारीक कूट करायचे. आता हिवायचं बारीक असल्यामुळं का नाही मी निम करूनच करते, थोडं थोडं घेऊन, म्हणजे पटकन होईल. आता बघा आपला कारळ्याचा कूट बी करून झालेला आहे. हा बघा असा मोठवड करायचा कारळ्याचा कूट, म्हणजे काय होतो आपल्या शेंगसोल्यावर का नाही दिसतो आणि दिसायला बी मस्त असं दिसतं आणि चव सुद्धा भारी लागते. म्हणून एका नाही ही असा मोठवड करायला लय असा बारीक आपल्याला करायचा नाही. आता ती मी एका डिशात काढून घेते. तर आपला शेंगसोला शिजलाय का बघूया. मस्त असं बघा छान असं का नाही कलर सुद्धा बदललेला आहे. आणि आपल्याला बघायचं शिजलाय का ह्यो. बघा शेंग तर चांगली शिजली आणि ह्यातलं गाजर सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे. बघा वांग बी मस्त आपला शेंगसोला शिजलेला आहे. आता आपण ह्यो खाली घ्यायचं आहे. सगळं पाणी आहे का नाही हे गरम पाणी सगळं असं निथळून काढायचं. आता ही मी ताटात काढून घेते बघा. आता आपल्याला ही का नाही पाणी आपल्याला ह्याच्यात अजिबात घ्यायचं नाही. आता एवढा जवळजवळ ही माझी बारकी परत भरून शेंगसोला झालेला आहे. शेंगसोला एवढा का करायचा तर एका नाही आजच्याच दिवशी शेंगसोला केलेला ना लयच भारी चव असते. तुम्ही कसा बी करा आणि ह्यो शेंगसोला तुम्ही मध्ये आधी करा, ह्याला बिलकुल आजच्यासारखी चव येत नाही. मग ह्यो का नाही आपल्याला 4-4 दिवस म्हणलं तरी परतून खाता येतो. आता एवढं का नाही मला कढईमध्ये एकदम परतता येणार नाही, म्हणजे काय होईल बसणार नाही.
मग आता आपण ह्याच्यात काय करायचं, ही घरचा कांदा लसूण मसाला आहे ना, ही ह्याच्यातच असं मिक्स करायचं. आणि चिमूटभर हळद टाकायची आपल्याला. आणि हे शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालायचा. आणि हे कारळ्याचा कूट सुद्धा आपल्याला घालायचा. आता हे सगळं मी एकजीव करून घेते आणि लागल असा मी का नाही कढईमध्ये परतून घेणार आहे. म्हणजे काय होतं, सगळीकडं चटणी मसाला लागला जातो. आता थोडंसं अजून मी कारळ्याचं कूट टाकणार आहे. आणि आपल्याला आता राहिले मीठ टाकायचं. आता सगळीकडून मी ह्याला चटणी मीठ कूट सगळं लावून घेतलेलं आहे. याची चटणीची गोळी जरी राहिली ना तरी. आता ह्यो अजून तर परतायचा आहे. तूच बघा ह्यो आपला शेंगसोला कसा दिसायला लागलाय, मस्त असा. आता हे सगळीकडून माझं मिक्स करून झालेलं आहे. मी थोडं थोडं टाकलं तर मग कमी जास्त होतं ना तिखट मीठ, म्हणून मी असं केलेलं आहे. आता ह्याच्यावर कढई ठेवायची आणि आपल्याला ह्यो आता शेंगसोला परताय घ्यायचा आहे. चांगली कढई आपली तापलेली आहे. आता ह्याच्यात घालायचं आपल्याला तेल. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्यो ना अर्धा अर्धा करून आपल्याला शेंगसोला चांगला असा परतून घ्यायचा. मस्त असा आपला शेंगसोला परतून झालेला आहे बघा. आता हे मी दुसऱ्या ताटात काढून घेते आणि आपल्याला राहिलेला परतून घ्यायचं. आता ही मस्त असा परतलेला शेंगसोला आहे ना, ही ह्याच्यात काढून घेते पातेल्यात. आता ह्याच पद्धतीने का नाही राहिलेला आपल्याला सगळा शेंगसोला ना परतून घ्यायचा. मस्त असा आपला शेंगसोला तयार झालेला आहे. आता हे सुद्धा घेते खाली. तर आपला शेंगसोला झालेला आहे. आता आपण एका नाही तिळाची भाकरी करायला घ्यायची. झाकून ठेवते मी आणि आपल्याला तिळाची भाकरी करायची. आता आपल्याला तिळाची भाकरी करायची, पण आमच्या सातारा भागात का नाही तिळाची भाकरी म्हणजे बाजरीच्या पिठाला तीळ लावून का नाही भाकरी केली जाते. तर आता ही चाळून पीठ घेतलेलं आहे मी बाजरीचं. आता ही याला आपल्याला तिळाची भाकरी बनवायची म्हणून का नाही ह्या भाकरी करायच्या आता आपल्याला. आता ह्या भाकरीचं महत्त्व माहिती आहे का, ही भाकरी का नाही तिळाची केली 12 महिने वाळवून ठेवली का नाही, जे आपली गाई म्हस म्हणजे आपली गुरं असतात ना गुरं, त्यांना ही भाकरी चारली का नाही की लाळ होत नाही तिळाची भाकरी चारलेली. आता का नाही मी हे भाकरी पटापटा करून घेते. उशीर होत चाललेला आहे. आता जेवायचा बी टायमिंग झालाय. अशी आपली भाकरी थापून घ्यायची. आता ही आपली भाकरी तयार झालेली. आता ह्याच्यावरती आपल्याला तीळ टाकायचं. आणि परत ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची. म्हणजे काय होतं, तीळ भाकरीला लागलं जाते. आता चांगली अशी आपली भाकरी झालेली. तवा बी तापलाय आपला. आता ही भाकरी टाकायची तव्यात.
आता ह्या भाकरीला आपल्याला लावायचे पाणी. आता जसं आपण एका अंगणी तीळ लावलं का नाही तसंच ह्या दुसऱ्या अंगणी लावायचं. आता इकडं का नाही आपण पाणी लावल्यामुळं का नाही असं वरणी टाकायचं तीळ. आता पाणी लावल्यामुळं का नाही ही तीळ भाकरीला आपलं चिकाटलं गेलेलं आहे. आता भाकरी आपल्याला उलटायची. मस्त अशी आपली भाकरी झालेली. आता ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या भाकऱ्या करून घेते. आता मस्त अशी आपली का नाही बाजरीची तिळाची भाकरी तयार झालेली. चांगली अशी भाजलेली सुद्धा आहे. एकदम मस्त असा बघा तव्यात भाजली तरी मस्त असा पापडा सुटलेला आहे. आता का नाही आपण ही ताटात काढून ठेवायची. आणि ही दुसरी थापलेली ती त्याच पद्धतीने आपल्याला तर माझ्या भाकरी सगळ्या करून झालेल्या आहेत. आता मी ह्यांना ताट करते. शेंगसाला बी बघा मस्त असा आपल्याला झालेला आहे. अजून गरम गरम आहे बघा. भात केला आहे आपला तिखटाचा. आता ह्यांना भोगी दिवशी आमच्या इथं का नाही असा तिखटाचा भात म्हणजे मसाले भात सुद्धा मानला जातो ह्याला. असं आता ही ताट बनवले बघाव. शेंगसोला आणि तिळाची भाकरी कशी या जेवाय. आज भोगीच्या सणाची ही भाजी तुम्हाला आज कशी काय ती टेस्ट करून मी दाखवतो. मांजर इथं आत्ता बरडच होतो. कुठे गेले? त्याला बी भुका लागल्या. तर या खरंच बंद केला का? कसा काय झालाय शंकरला? चांगली झाली. आणि मेन म्हणजे यात सगळ्या भाज्या मिक्स असल्यामुळं ना एकच नंबर टेस्ट आहे त्याची. ही अशी तिळाची भाकरी ना ही अशी चांगली उन्हाला वाळवायची आणि अशी आपल्या एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवू नये का नाही आपल्याला गुरांना म्हणलं तरी. कारण का आपलं मागच्या 2-4 वर्षात का नाही आपल्या गुरांना लाळ आली होती. तर मग अशी तिळाची भाकरी चारली का नाही ती लाळ बीळ आपल्या गुरांना होत नाही. छान केला सांगशे. तर चला मंडळी, आमच्या आजच्या भोगीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या आजचं शेंगसोला आणि तिळाची भाकरी कशी काय झाली का नाही कमेंटमध्ये नक्कीच कळवायला विसरू नका. तर चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. आणि आमच्या दोघांकडून आता तुम्हाला का नाही उद्याच्या मकर संक्रांती शुभेच्छा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.